नमस्कार रसिक श्रोते हो. एक फार सुरेख कविता वाचनात आली आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांना ती कविता नक्की आवडेल. कवयित्री आहेत वरदा जोशी आणि कविता आहे कधी असंही करावं. ऐकूया. कधी गाणं गात गात मनसोक्त एकटं भटकावं. कधी गाणं गात गात मनसोक्त एकटं भटकावं. डोळे मिटून शांतपणे कधी फक्त आपल्याच मनाचं ऐकावं. डोळे मिटून शांतपणे कधी फक्त आपल्याच मनाचं ऐकावं. कधी बघावं भिरभिरणारं पाखरू. कधी बघावं भिरभिरणारं पाखरू. ऐकावी समुद्राची धीर गंभीर गाज. कधी बघावं भिरभिरणारं पाखरू. ऐकावी समुद्राची धीर गंभीर गाज. लाटांनी किनाऱ्यावर उमटवलेली नक्षी. डोळे भरून पहावा निसर्गाचा साज. लाटांनी किनाऱ्यावर उमटवलेली नक्षी. डोळे भरून पहावा निसर्गाचा साज. कधी तळ हातावर झेलावा. कधी तळ हातावर झेलावा आकाशातून पडणारा थेंब पावसाचा. कधी तळ हातावर झेलावा आकाशातून पडणारा थेंब पावसाचा. कधी ऐकतच राहावा खळाळत राहणारा नाद निर्झराचा. कधी ऐकतच राहावा खळाळत जाणारा नाद निर्झराचा. कधी पाय सोडून पाण्यात. कधी पाय सोडून पाण्यात शांत बसावं नदी किनारी. कधी पाय सोडून पाण्यात शांत बसावं नदी किनारी. कधी चमचमत्या चांदण्यात निरखावी मौशार वाळू रुपेरी. कधी चमचमत्या चांदण्यात निरखावी मौशाळ वाळू रुपेरी. कधी अंगावर घ्यावी. कधी अंगावर घ्यावी सूर्योदयावेळी वाहणारी थंड झुळूक. कधी अंगावर घ्यावी सूर्योदयावेळी वाहणारी थंड झुळूक. ऐकावी पाखरांची किलबिल. करावी उमलणाऱ्या फुलाशी हितगुज. ऐकावी पाखरांची किलबिल. करावी उमलणाऱ्या फुलाशी हितगुज. कधी भरभरून घ्यावा. कधी भरभरून घ्यावा गंध ओल्या मातीचा. कधी भरभरून घ्यावा गंध ओल्या मातीचा. कधी कान देऊन ऐकावा टपटप आवाज पागोळीचा. कधी कान देऊन ऐकावा टपटप आवाज पागोळीचा. निसर्ग कायमच देतो भरभरून. निसर्ग कायमच देतो भरभरून. कधी द्यावी त्याच्या कलात्मकतेला साद. कधी द्यावी त्याच्या कलात्मकतेला दाद. सगळ्यातील सौंदर्य टिपताना मनापासून द्यावा सादाला प्रतिसाद. सगळ्यातील सौंदर्य टिपताना मनापासून द्यावा सादाला प्रतिसाद. खरोखरच आहे की नाही अतिशय सुरेख कविता आणि मनाला भावणारी आणि नक्कीच हवीशी वाटणारी. खरोखरच रसिक श्रोते हो, कधीतरी स्वतःला वेळ देणं सुद्धा आवश्यक असतं. स्वतःला जाणून घेण्यासाठी, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी आणि परिस्थितीप्रमाणे कसं वागायचं हे समजून घेण्यासाठी सुद्धा स्वतःला वेळ देणं नक्कीच आवश्यक असतं. या कवितेमध्ये कवयित्रींनी सुद्धा हेच सांगितलंय की कधी कधी आपल्याला जे हवं ते माणसाने करावं. आपल्याला जे हवं, जसं हवं तसं वागावं, मन मोकळं जगावं आणि सादाला प्रतिसादही द्यावा. जसा निसर्ग आपल्याला भरभरून देतो तसं आपण सुद्धा निसर्गाला द्यावं. तेव्हा काय वाटतं तुम्हाला? सादाला प्रतिसाद मग तो व्यक्तीला असो किंवा निसर्गाशी असो द्यावा ना? आपल्या प्रतिक्रियांची मी कमेंट बॉक्समध्ये वाट बघतेय. मनापासून धन्यवाद.